नमस्कार मित्रांनो, मी याआधी गॅझेट नाव बदलासाठी अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ बनवला होता. पण अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर गॅझेट सर्टिफिकेट डाउनलोड कसा करायचा याची संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वात आधी हा बघा, अर्ज अप्रूव्ह झाला आहे आणि गॅझेट सर्टिफिकेट सुद्धा सक्सेसफुली डाउनलोड झालेला आहे. चला तर मित्रांनो, डाउनलोड करण्याची प्रोसेस पाहूया. तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार पोर्टलवर यायचं आहे आणि येथे आपल्याला जो काही युजर आयडी पासवर्ड आहे त्याने लॉग इन करून घ्यायचा आहे. तर मी सुद्धा येथे लॉग इन करून घेतो आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर हे असं पेज दिसतं. त्यामध्ये आपल्याला आतापर्यंत आपण जे काही अर्ज केले आहेत ते सर्व आपल्याला इकडे पाहायला मिळतील. तर येथे पहा, मी सध्या केलेल्या अर्जाचा ID येथे पाहायला मिळतोय. तर त्याचे शेवटचे 3 नंबर जे आहेत ते आहेत 5, 6, 8 असे आहेत. त्यानंतर पुढे सर्व्हिसचं नाव आहे, जसं की गॅझेट पार्ट 2 फॉर चेंज इन अ नेम. त्यानंतर पुढे येथे पेमेंटची डेट म्हणजेच ज्या दिवशी मी अर्ज केला होता ती तारीख येथे आहे, जसं की 12 जुलै 2026. त्यानंतर पुढे येथे सर्वात महत्त्वाचं करंट स्टेटस, जे की येथे ॲप्लिकेशन अप्रूव्ह दाखवत आहे. म्हणजेच माझं ॲप्लिकेशन ऑलरेडी अप्रूव्ह आहे, त्यामुळे ते अप्रूव्ड असं दाखवत आहे. पुढे येथे अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवसात तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं त्याचा कालावधी आहे 15 दिवसांचा. म्हणजे 15 दिवसात सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. आता एक्सपेक्टेड सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे 15 दिवसांच्या हिशोबाने येथे 28 जुलै 2026 पर्यंत सर्टिफिकेट दिलं जाईल असा होतो. त्यानंतर येथे पुढे अपील आहे. जर दिलेल्या कालावधीत जर काहीच सर्व्हिस नाही मिळाली तर आपण येथून अपील करू शकतो. पुढे आहे रिजेक्शन स्टेटस, म्हणजे जर तुमचा अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट म्हणजेच नाकारला गेला तर त्याचं नाकारण्याचं कारण तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा रिजेक्ट झालेला अर्ज तुम्हाला पुन्हा करेक्शन म्हणजेच बदल करून पुन्हा भरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवीनच अर्ज करावा लागेल. आता पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाउनलोड सर्टिफिकेट. आता हा अर्ज अप्रूव्ह आहे तर मी येथे डाउनलोड सर्टिफिकेट यावर क्लिक करतो आहे. पण जसं मी येथे डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक करतोय तर येथे पहा एक पॉपअप येतोय. त्यामध्ये म्हटलं आहे की सर्टिफिकेट API कॉन्फिगरेशन नॉट फाउंड. हे असं का आलं? कारण सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हे सर्टिफिकेट आपण इथून डाउनलोड करू शकत नाही. मग कुठून डाउनलोड करायचं? तर आपल्याला हे जे गॅझेट डाउनलोडचं पोर्टल आहे येथे यायचं आहे आणि याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मी हा ॲप्लिकेशन ID जो आहे तो इथून कॉपी करून घेतो आहे. तर हे महाराष्ट्र शासनाचं गॅझेट पोर्टल आहे. तर येथून तुम्ही तुमच्या अर्जाचा जो काही करंट स्टेटस आहे तो तुम्ही इथून पाहू शकता. तर येथे पहा, सर्वप्रथम सिलेक्ट सर्व्हिसमध्ये सर्व्हिस सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर मी सुद्धा येथे जसं की चेंज इन नेम हे सिलेक्ट करून घेतो आहे. त्याखाली येथे ॲप्लिकेशन ID विचारला आहे. जो ॲप्लिकेशन ID मी कॉपी केला आहे तो मी येथे पेस्ट करून घेतो आहे. त्यानंतर पुढे येथे रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर टाकायची गरज नाही. त्यानंतर खाली जे सर्च बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा जो काही स्टेटस आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जसं की येथे रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय. त्यानंतर पुढे येथे तुमचं जुनं नाव पाहायला मिळेल. त्यानंतर नवीन नाव म्हणजे तुम्ही जो काही बदल केला आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर ॲड्रेस आणि येथे खाली अर्जाचा स्टेटस पाहायला मिळेल. जसं की येथे पहा, ॲप्लिकेशन अप्रूव्ह आहे त्यामुळे ॲप्लिकेशन अप्रूव्ह बाय DGPS असं दिसतं आहे. त्यानंतर पुढे येथे अर्ज अप्रूव्ह असेल तर येथे पुढे आपल्याला व्ह्यू गॅझेटचं ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. तर डाउनलोड झालेलं सर्टिफिकेट हे तुम्हाला अशा प्रकारे PDF स्वरूपात पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला खूप सारे नावं पाहायला मिळतील. तर यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबरने जर तुम्ही शोधला तर तुम्हाला तुमचं नाव लगेच मिळून जाईल. तर यामध्ये तुम्हाला पहिलं पेज आणि ज्यावर तुमचं नाव नमूद आहे ते पेज अशी 2 पेज सेव्ह किंवा प्रिंट करून ठेवायची आहे. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे आपले सरकार पोर्टलवर ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर लगेच तुम्हाला हे सर्टिफिकेट गॅझेट पोर्टलवर डाउनलोडसाठी उपलब्ध होणार नाही. तर अप्रूव्ह झाल्यानंतर जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसात ते येथे गॅझेट पोर्टलवर डाउनलोड करण्यास उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे तुम्ही गॅझेट सर्टिफिकेट अगदी सहज डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.